अशुभ घडतंय म्हणजे नक्कीच स्वप्नात मामांजी दिसले तेच होणार. मला जायलाच हवं. कुठे महाराणी, कुठे निघालात? ते मी ते काय करतेय? स्पष्ट बोल ना. आता यांना काय सांगू? सखू काय विचारते मी? आंबील मामांजींना आंबील देऊन येते. माझ्याच हातून घेतात ना ते. का आयुष्यभर माझ्या हातूनच खाल्लंय. आता भूक लागली तर खातील, नाही तर राहतील उपाशी. तू उगाच मोठेपणा मिरवू नकोस. आणि त्यांना पण माझ्या हातून खायची सवय करायला हवी. शिवाय त्यांचे हात काय केळी खायला गेले नाहीयेत. भूक लागली तर खातील. तुझ्या माहेरी पायी चालत जातात ना, मग आंबीलही खातील. वा रे वा. उगाच तू नाचकाम करू नकोस. आणि खबरदार, माझ्या परवानगी शिवाय मामंजीच्या पुढे पुढे करायला जायचं नाही. आमच्या खोलीत पाऊल सुद्धा टाकायचं नाही. द्या ती आंबील माझ्याकडे. बघू नकोस. कंठ फुटलाय ना आता, मग तोंडानी हो म्हण. आली मोठी दीडशाणी आंबील घेऊन चाललीये. बस इथे आणि काम कर. द्या आंबील द्या. बस काम कर. शंभू बाळा, आता इथेच गुणी बाळासारखा बसायचा. मी आलेच. हा यमुनाताई, अगं शंभू बाळा, हा बघ मामा आला. आता मामा सोबत पेढीवर जायचा. हा आणि मामाच्या मांडीवर बसून छानपैकी कारभार शिकायचा. हा हो, पण त्यासाठी आधी दौत आणि बोरू शोधायला हवा. म्हणजे अगं दौत आणि बोरू कुठे सापडतच नाहीये. तू बघितलंस का कुठे? शी, दौत आणि बोरूशी माझा काय संबंध? अगं मग शी काय, आपल्या कारभाराची पवित्र हत्यार आहेत ते. पण कुठे गेली कळतच नाहीये. घरात सगळीकडे शोधलं, सगळ्यांना विचारून झालं, पण काय. रमाई, रमाई काय झालं? मला हाक का हा